तुझ्या तर अरे मारतो का पुढे बघून चालव ना पुढे बघून एवढी उधारी वाढली माझी मला बॉस जरा पुढं बघून गाडी चालवा की त्याची हाडं मोकळी झाली असती आता. मग सॉरी की ए बाबा नोकर रे काय झालं? अरे काय नाही गोपाळ मी जरा बातमी बघत येत होतो त्याच वेळी लोक मध्ये आला धडकला आणि सांडला. लागलं का त्याला? नाही नाही बरं कशी झाली पत्रकारिता तुझं? पत्रकारिता एक नंबर चाललेली आहे त्याच्याबद्दलच एक जरा माहिती पाहिजे होती. बॉडी बद्दल विचारायचं होतं. बॉडी कसली बॉडी? कोणाची बॉडी? तेच तर माहित नाही ना. म्हणलं सुधाकरला जाऊन विचारावं त्याने पण काय सांगितलं नाही. म्हणलं घरी बिरी काय बोलला असेल तर. नाही ना दादा तसलं काय मला काय सांगत नाही ना घरात मला काहीच माहित नाही. होय पण तुला कसं कळलं बॉडी? पत्रकाराची नजर आहे. जो न देखे रवी वो देखे पत्रकार. मोठा हं? गावातली नाकाबंदी उठली ना म्हणून त्याला तसं वाटतंय. होय नाकाबंदी उठली होय? आता येतानी रस्त्यानी एक सुद्धा पोलीस नव्हता एक सुद्धा पोलीस नव्हता. मग आता बॉडी सापडल्याशिवाय नाकाबंदी काढली होय. मी काय म्हणत होतो जो बॉडीची माहिती मिळाली असती जरा बातमी केली असती व्हायरल झालो असतो ना म्हणून म्हणलं जरा काय माहिती मिळती. पण काय माहितीच नाही लागा मला. काय माहिती असेल सांगितलं असतं की तुला. ठीक आहे आता असं करतो नेहमी सारखा माझा जीव घालतो धोक्यात आणि डायरेक्ट बातमी काढतो व्हायरल करतो आणि डायरेक्ट लावतो ताकद. बॉस सॉरी येतो गोपा. ऑल द बेस्ट. आणि आता कुणी मध्ये आलं तर थांबायचं नाही डायरेक्ट बुंगट पळवायची गाडी आपली. हो गोपाळ आत्ता जे गेले ते कोण रे? काय माहित नाही लागा. माझ्याबद्दल जर विचारलं ना नंबर देऊन टाक. येतो. नाकाबंदी काढली हे फार फायद्याचंच झालं. आता त्या जामकरने गावामध्ये CCTV बसवण्याच्या आधी मला आर्याच्या बॉडीची लवकरात लवकर विल्हेवाट लावावी लागेल.